नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कोल्हापूर तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर. बहुमताचं दान कोणाच्याही पारड्यात नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 81 पैकी काँग्रेसला 27 तर भाजपा आणि तारा राणी आघाडीला 32 जागांवर विजय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला सर्वाधिक 52 जागा, भाजपा दुसऱ्या क्रमांकावर तर मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा. 3 नगरपरिषदा 62 नगरपंचायती निवडणुकांचे आज निकाल जाहीर, तर ग्रामपंचायतीची मतमोजणी उद्या. तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा सादर करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून विसर्ग सुरू. गंगापूरमधून पाणी सोडायला स्थानिकांचा विरोध. आणि घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत 27.5 रुपयांची वाढ. पाहूया सविस्तर वृत्त. अनेक अर्थानं रंगतदार ठरलेल्या तसंच चर्चेत राहिलेल्या कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 27 जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेसच्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घट झाली आहे. भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी आघाडीनं मिळून 32 जागा जिंकल्या असून त्यापैकी भाजपाला 13 तर तारा राणी आघाडीनं 19 जागा जिंकल्या आहेत. कोल्हापुरात 2010च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला फक्त 7 जागा होत्या. मात्र यंदा भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यांना 15 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापुरात शिवसेनेचे 3 आमदार असूनही शिवसेनेला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं, तर अपक्षांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे. कोल्हापुरात 81 जागांसाठी 506 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. कोल्हापुरातही त्रिशंकू अवस्था असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांची चाचपणी सुरू झाली आहे. काय असेल पुढची सत्ता समीकरणं? बहुमताचा जादुई आकडा गाठून कोल्हापुरात कोणाचा महापौर येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक 52 जागा मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेला बहुमतानं हुलकावणी दिली आहे. त्याखालोखाल भारतीय जनता पार्टीला 42 जागा मिळाल्या असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 9 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी जोरदार धक्का दिला असून गेल्या निवडणुकीत आघाडीला एकूण 30 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र काँग्रेसला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत MIMनं आपलं खातं उघडलं असून त्यांना 1 जागा मिळवण्यात यश मिळालं आहे, तर बहुजन समाज पक्षाला फक्त 1 तसंच अपक्षांना 9 जागा मिळाल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या विद्यमान महापौर कल्याणी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. उमेदवारांना मिळालेली एकूण मतं पाहिली तर या निवडणुकीत प्रमुख लढत ही शिवसेना आणि भाजपामध्ये झाल्याचं दिसून आलं. 27 गावांचा महानगरपालिका क्षेत्रात समावेश केल्याबद्दल संघर्ष समितीनं 2 प्रभागांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे 122 पैकी 2 जागांसाठी निवडणूक झालीच नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे हे निकाल पाहता शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. 2010च्या तुलनेत शिवसेनेच्या जवळपास 20 जागा वाढल्या आहेत. भाजपा जरी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असला तरी भाजपाच्या जागांमध्ये 9 जागांवरून 42 इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थानं रंगतदार झाली. या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळालं नसल्यामुळे सत्ता समीकरण जुळवण्यासाठी आता वेगानं हालचाली सुरू होतील. राज्यातल्या 3 नगरपरिषदा 62 नगरपंचायतीची मतमोजणी आज झाली, तर 21 जिल्ह्यातल्या 2154 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. नगरपंचायतीच्या एकूण 2974 जागांपैकी 773 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत भाजपनं बाजी मारली असून त्यांचे 176 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 156 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसच्या पारड्यात 130 जागा आल्या आहेत. शिवसेनेला 86 जागा मिळाल्या, तर 107 जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. जालना जिल्ह्यातल्या 4 नगरपंचायतीच्या एकूण 68 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं 28 जागा जिंकल्या, तर शिवसेनेला 13 आणि भाजपाला 9 जागा मिळाल्या. राज्यात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. या जनादेशाबद्दल मतदारांचे आभार मानताना भाजपा शक्य तिथे सत्ता स्थापन करून विकासाचं वचन पूर्ण करेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करत जनतेनं राज्य सरकारविरोधात कौल दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. दोन्ही महापालिका त्रिशंकू आहेत. सत्तेच्या सारीपाटाचा खेळ इथे कसा रंगतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत 52 जागा मिळवणारा शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी लागणारा जादुई आकडा शिवसेनेला गाठता आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेसोबतच 42 जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी काय हालचाली होतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालातलं पक्षीय बलाबल असं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 27 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी इतर पक्षांना मिळालेल्या जागा अशा. थोडक्यात या दोन्ही महानगरपालिकांची पक्षीय बलाबलची स्थिती पाहता येत्या 16 तारखेला होणाऱ्या महापौर निवडीवेळी सत्ता राखण्यासाठी या पक्षांकडून रस्सीखेच ही होणारच. या मंथनामधून काय निघेल यावर राज्याच्या राजकीय पटलाचे भविष्यातले रंग स्पष्ट होऊ शकतात. कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणच्या निकालांचं वैशिष्ट्य आणि विश्लेषण करण्यासाठी पत्रकार मिलिंद बेल्हे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. मिलिंदजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज महानगरपालिकेचा महासंग्राम, आज रणसंग्राम आपण पाहिलेला, निकाल जाहीर झालेत. कुठल्याही पक्षाला बहुमत नाही, मात्र शिवसेना आणि भाजपची शक्ती वाढली असा दावा दोन्ही पक्ष करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खरं तर नुसत्या महापालिका नव्हत्या, आज नगर परिषदा, नगरपंचायत, ग्रामपंचायत होत्या. तरी पण ही निवडणूक पूर्ण जे केंद्रीभूत झालं हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे. मुळात शिवसेना आणि भाजप इथे जी एवढ्या प्रकारची विखारी टीका एकमेकांवर केली आणि उद्धव ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यामुळे इतर पक्ष थोडे इरिलेव्हंट ठरले या निवडणुकीत आणि त्यामुळे ह्या दोन पक्षच केवळ केंद्रस्थानी राहिले आणि स्थानिक प्रश्न किंवा इतर जे काही होते त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असं वाटलं. खरं तर झालं तसं, कारण त्या दोन्ही पक्षांनी आपल्या भोवती निवडणूक कशी फिरती राहील या दृष्टिकोनातून व्यूहरचना केलेली होती. दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते आणि दोघंही राज्यातल्या सत्तेमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या सोबत असल्यामुळे त्यांनी वेगळं लढणं आणि वेगळं लढता लढता त्या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका करणं हे खरं तर काही वेगळं नव्हतं. परंतु नंतरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही पक्षांनी, म्हणजे विशेषतः त्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ज्या पद्धतीने एकमेकांची लायकी काढली, म्हणजे खरं तर हा शब्द आपण वापरतो आहोत या बातमीपत्रात, परंतु वस्तुस्थिती तशीच होती. म्हणजे तुम्ही पाकिस्तान्यांची अवलाद आहात, आम्ही वाघ आहोत, आमच्या वाघाचे पंजे तुम्हाला माहीत नाही. मग त्यांनी दुसऱ्या पक्षांनी म्हणायचं की वाघाच्या जबड्यात तुम्ही हात घालतात, दात मोजण्याचा आम्ही प्रयत्न करतोय वगैरे. अशा पद्धतीने इतक्या टोकाची टीका झाली. त्यामुळे सर्व, आणि त्यातही शेवटी असं झालं की ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या शेवटच्या रिंगणामध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला आणि तो राजीनामा दिल्यानंतर तो उद्धव ठाकरेंनी तो नाकारला आणि त्यांनी असं जाहीर केलं की जर समजा या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत राहिला, त्यांच्याविरुद्ध कारवाई होत राहिली तर आम्ही सगळेच्या सगळे सत्तेतनं बाहेर पडू, मी सर्वच्या सर्व माझ्या मंत्र्यांचा राजीनामा घेईन. त्यामुळे कल्याण डोंबिवलीची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची सत्ता समीकरणाची बदलाची नांदी वगैरे अशा स्वरूपाचं त्याला चित्र दिलं गेलं आणि सगळ्यांना असं वाटायला लागलं की ह्या निवडणुकीचा काही निकाल लागला तर पुढच्या काळात महाराष्ट्रातलं सरकार राहतंय की गडगडतंय. बरोबर, अशा पद्धतीचं चित्र उभं राहिलं. कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने इतर पक्ष रिंगणामध्ये होते. म्हणजे जसं कल्याण डोंबिवलीत झालं की शिवसेना भाजप भोवती आणि काही प्रमाणात मनसे भोवती निवडणूक फिरती राहिली, तसं कोल्हापूरला झालं नाही. त्यामुळे या दोन पक्षांभोवती जरी असली तरी सत्तेत दोन्ही पक्ष असल्यामुळे त्याला चर्चा खूप तशी झाली. बरोबर, आणि त्या दोन पक्षांनाच आपण खऱ्या अर्थानं राज्यातली सत्ता टिकवतोय की संपवतोय अशा पद्धतीचं चित्र उभं करता आलं. तुम्ही जसं म्हणाल मिलिंदजी की हे जर आपण लोकसभा निकालांपासून पाहिलं तेव्हा एकत्र लढले होते, तेव्हा विधानसभेत आम्ही जागा वाटपात हे करू, कॉम्प्रोमाइज करू, इथेही कटुता झाली त्यामुळे ते वेगळे लढले, इथे कटुता होती म्हणूनच ते वेगळे लढले गेले. आता यापुढे शिवसेनेची भूमिका किंवा शिवसेना जास्त आक्रमक होईल असं वाटतं, कारण आता राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळात त्यांना जनतेच्या समोर जायचंय. आता घोडामैदानावर रोजच त्यांच्या मीटिंग असतील, मंत्रिमंडळ बैठक असेल, उद्या मला वाटतं उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावलेली आहे. ह्या शिवसेनेची भूमिका आता कशी असेल, अधिक आक्रमक होतील असं वाटतं आपल्याला? शिवसेनेला व्हावंच लागेल, कारण शिवसेनेने सत्तेत राहून विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती कायम
आपल्याजवळ एक ठेवली आहे. पॉलिटिकल मॅच्युरिटी आणखीन त्याच्यात त्यांना आली असं वाटतं. नाही, खरं तर शिवसेनेची कामाची जी पद्धत आहे ती आपण सगळेजण इतके वर्ष पाहतोय. आता 50शीतला पक्ष येतो, परंतु त्यांची आतापर्यंतची कामाची पद्धत ही आपण ज्या पद्धतीचं लॉजिक वापरतो एखाद्या विशिष्ट पक्षाचे ध्येय, धोरण, भूमिका या पद्धतीने, तसं ते शिवसेनेला सगळे मापदंड लावता येत नाही. त्यामुळे शिवसेना तिच्याच पद्धतीने विचार करणार, ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करणार. ते म्हणतात की आम्ही 80% समाजकारण 20% राजकारण करतोय. आता मात्र त्यांनी जवळपास 80% राजकारण आणि 20% समाजकारण असं सगळं सुरू केलेलं आहे. पण त्यांना आक्रमक व्हावं लागेल आणि आक्रमक आहोत ते सत्तेत राहूनच ते आक्रमक राहतील, कारण ते सत्ता सोडणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. बरोबर. कारण ज्या पद्धतीचा विखारी प्रचार दोन्ही पक्षांनी केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या दोन्ही पक्षांनी लगेचच मिटवामिटवीची भाषा सुरू केली. बरोबर. त्यामुळे आपल्याला गरज पडली दोन्ही महानगरपालिकांमध्ये एकमेकांच्या सोबत जाण्याची, तर त्या दृष्टीने तयार असावं या दृष्टीने त्यांनी ते सगळे प्रयत्न केलेत. आणि शिवसेना ही सत्तेच्या बाहेरही आक्रमक होईल, सत्तेतही आक्रमक होईल, कारण ह्याची सगळ्यात महत्वाची कारण ती म्हणजे 1.5 वर्षानंतर होणाऱ्या मुंबई ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका, की ज्याच्या अस्तित्वाचा संघर्ष आतापासून सुरू झाला कल्याण डोंबिवलीपासून. तर त्यामुळे शिवसेना त्या पद्धतीने आक्रमक राहील. एवढंच नव्हे तर या दोन्ही ठिकाणी सत्तेत कोल्हापूरमध्ये शिवसेनेला फारशी काही संधी नाहीये, परंतु कल्याण डोंबिवलीमधली सत्ता स्थापन करताना शिवसेना स्वतःला हवं ते कसं करून घेता येईल. आता सत्तेची समीकरणं जुळवाजुळव सुरू झाली असेल, अशा वेळी नैसर्गिक मित्र का नैसर्गिक नातेवाईक कुठल्या प्रकारे होईल असं वाटतं? तुम्ही डोंबिवलीत राहता, तुम्ही ते स्थानिक राजकारण आणखीन जवळून पाहिलेलं आहे. मी अर्थात ते अंदाज आहेत किंवा हो, स्वाभाविक आहे, कारण आपण आता अंदाजच व्यक्त करू शकतो. एक आहे की जर नैसर्गिक नातेवाईक असं पाहायला गेलं तर मनसेनं आतापर्यंत मागच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेला व्यवस्थित हात दिला होता. म्हणजे मागच्या निवडणुकीत अशी परिस्थिती होती की जर मनसे विरोधात गेली असती किंवा मनसेने असं दाखवलं असतं की आम्हाला सत्ता स्थापन करण्याची इच्छा आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे असे सगळ्यांना सोबत घेऊन मनसेला स्वतंत्रपणे काही प्रयोग करता आला असता. बरोबर. परंतु गेल्या वेळेस त्यांनी तो प्रयोग तसा केला नाही. त्यामुळे यावेळेस कसं झालंय, शिवसेनेकडे 52 जागा आहेत आणि अवघ्या 10 जागांचा प्रश्न आहे. काही अपक्ष सोबत येतील, एकनाथ शिंदेची कार्यपद्धती पाहता ते त्यात निश्चित यशस्वी होतील. त्यामुळे मनसेचा पाठिंबा थेट घ्यायचा की त्यांना अनुपस्थित राहून पाठिंबा घ्यायचा, की खरंच युतीतली सत्ता टिकवायची आहे म्हणून एक मैत्रीपूर्ण आपण जे नातं जगतो त्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला सोबत घ्यायचं, हे साधारण 4 ते 5 दिवसांमध्ये सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. बरोबर. हा निवडणुकीचं विश्लेषण किंवा निकालांचं विश्लेषण जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक व्यक्ती साक्षेप करता येईल, पक्षाच्या दृष्टीने करता येईल, इतर करता येईल. मनसेची एवढी ताकद कमी झाली ते जागा ते 2 आकड्यावरनं एक सिंगल आकडी किंवा एक आलेले आहेत. काय कारण असेल मनसेच्या याची? आपण आता कोल्हापूरकडे जाऊ. हो, निश्चित. मनसेला खरं तर गेल्या वेळेस 27 जागा मिळाल्या होत्या आणि यावेळेसही मनसेचे प्रमुख ज्या पद्धतीने मुक्काम ठोकून होते त्या परिसरामध्ये त्यांना त्याच पद्धतीने वाटत होतं की आपण किंगमेकर ठरू शकतो या निवडणुकीत सुद्धा. परंतु तसं झालं नाही. याचं एक कारण म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये राज्याचं राजकारण असू देत किंवा खुद्द महापालिकेतलं राजकारण असू देत, मनसेची विश्वासार्हता संपत आली. म्हणजे हा पक्ष कदाचित तडजोड करेल, हा पक्ष कुठेतरी ऍडजस्टमेंट करेल, हा पक्ष एखादी गोष्ट मान्य करून मोकळा होईल, त्यांचा काही अंदाज बांधणं लोकांना, मतदारांना निश्चित म्हणजे कठीण जायला लागलं. एखाद्या पक्षाची एक आपण म्हणतो भूमिका विश्लेषण करता येतं त्याचं. मनसे त्या अर्थाने बेभरवशी पक्ष झाला आणि त्याचा मोठा फटका त्या पक्षाला बसला. म्हणजे जरी त्यातल्या पहिल्या सभेमध्ये राज ठाकरे असं म्हणालेले असले की आमच्या अनेक इथल्या प्रभागांची फेररचना झाली आणि आमच्या अनेक उमेदवारांचे प्रभाग बदलले गेले, परंतु जेव्हा पक्षाचं काम मोठं असतं तेव्हा प्रभागांमधली फेररचना फारशी काही त्रासदायक ठरत नाही. परंतु उमेदवारांच्या तोंडाला अक्षरशः फेस आला. अगदी मोजके 9 उमेदवार कसं बसे, म्हणजे गमतीत म्हणायचं झालं तर मनसेच्या पक्षप्रमुखांना जो आकडा आवडतो तो मतदारांनी त्यांना 9 हा आकडा आज भेटी दाखल दिलेला आहे त्यांच्याकडे. तर तसं पण म्हणू, परंतु ती विश्वासार्हता संपल्याचा हा परिणाम आहे. आणि आता मनसेला खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल, कारण लोकसभा विधानसभेपाठोपाठ हे जे अपयश आलेलं आहे यातनं पक्षाला खरंच खूप विचार करून त्याची ध्येय धोरणं ठरवावी लागतील. काँग्रेस, राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि कोल्हापुरात कसं मूल्यमापन करायला पण त्यांची शक्तीचं, कारण ते म्हणतात की आता पश्चिम महाराष्ट्रात आमची शक्ती होती, आम्ही ते परत हे केलं, कशा प्रकारे कराल मूल्यमापन त्यांचं? कल्याण डोंबिवलीतली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्वीपासून आपण पाहिली तर एका विशिष्ट परिसरापुरती मर्यादित होती. त्यांनी मधली 2.5 वर्ष सत्ता उपभोगली, परंतु ती वगळता त्यांना ती सत्ता कधी टिकवता आली नाही, पक्षाची बांधणी करता आली नाही. आणि विधानसभा लोकसभेला ज्या पद्धतीने ह्या दोन्ही पक्षांना फोडलेलं होतं त्याच पद्धतीने या महानगरपालिका निवडणुकांपूर्वी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली होती. त्यामुळे ते दोन्ही पक्ष फार कामगिरी बजावू शकणार नाहीत हे कल्याण डोंबिवलीत गृहीतच होतं. कोल्हापूरला मात्र त्या दोन्ही पक्षांनी खूप वेगळा प्रयत्न केला. म्हणजे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठा फटका बसलाय, काँग्रेसला बसला परंतु तितका मोठा नाहीये. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने, म्हणजे खरं तर तिथली लढाई ही इथल्यापेक्षा पक्षांपेक्षा वेगळी होती. तिथे 2 व्यक्तींमधला संघर्ष होता खरं तर तो सतेज पाटील आणखीन महाडिकांमधला तो संघर्ष होता. आणि त्या संघर्षामध्ये काँग्रेसनं ज्या पद्धतीने मोड बांधली, राष्ट्रवादीला बरोबर घेतलं, वेगवेगळ्या समाज घटकांना बरोबर घेतलं आणि त्यालाच काउंटर करण्यासाठी ज्यावेळेस भाजपने ताराराणी आघाडीबरोबर एकत्रितपणे येऊन त्याला
वेगळं स्वरूप दिलं. कारण शिवसेना सुद्धा तसं पाहायला गेली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या सगळ्यांच्या सोबत होती. म्हणजे थेट जरी त्या आघाडीचा भाग नसली तरी पण त्यांनी त्या पद्धतीने की कुठे मैत्रीपूर्ण लढती लढायच्या, कुठे एकमेकांना सांभाळून घ्यायचं, या पद्धतीने राजकारण केलेलं. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर तो गट राखला काँग्रेस राष्ट्रवादी, बरोबर, तरी थोडी पडझड झालेली असली तरी. पण मिलिंदजी, तिथे स्थानिक प्रश्नांना जास्त महत्त्व दिलं गेलं की हे जेव्हा निवडणुकांसाठी मतदान होतं तेव्हा मतदाराचा एक थोडासा एक वेगळा हे होतं. कदाचित तात्कालिक घटनांनी प्रभावित होऊन तो मतदान करतो. जेव्हा विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकांना जो मतदान होतं त्यापेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीने मतदाराची एक हे वेगळी असते, मनोधारणा वेगळी असते. कुठल्या प्रकारचा पगडा कोल्हापुरातल्या मतदानावर आपल्याला दिसतोय ज्या योग्य त्यांनी निवडून दिलं, जे मॅन्डेट त्यांना मिळालं? खरं तर या दोन्ही ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नागरीकरणाचे प्रश्न सर्वाधिक होते. म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं स्मार्ट सिटीचं, ते काही कोल्हापूरला तशा अर्थाने दिलेलं नव्हतं. परंतु त्या ठिकाणी खरं तर नागरीकरणाचे प्रश्न तिथेही तसेच कायम राहिले. बरोबर. म्हणजे मगाशी तुम्ही उझरता उल्लेख जो नगरपंचायतीच्या निवडणुकांचा केला तोही संदर्भ घ्यायचा तर नगरपंचायत ही नगरपालिकांच्या अगोदरची एक स्टेप म्हणून आपल्या राज्यामध्ये उदयाला आलेली आहे. राज्यात तुम्ही सगळीकडे बघाल तर आता खऱ्या अर्थाने निम्म नागरीकरण झालेलं महाराष्ट्र हे राज्य आपण म्हणतो. त्यामुळे आपल्याकडे सगळीकडचे जे प्रश्न आहेत ते सगळे नागरीकरणाशी जोडलेले आहेत. म्हणजे जरी 10 स्मार्ट शहर आपल्याकडची निवडली गेलेली असली तर त्या पलीकडे जो नागरीकरणाचे प्रश्न सर्वाधिक आहेत. परंतु हे सगळे प्रश्न कुठेतरी मतदाराच्या मनात जरी असले, कागदावर जाहीरनाम्यांच्या रूपाने उतरलेले असले तरी प्रचारात मात्र ते तसे आले नाहीत किंवा आपण खरं तर वेगळ्या शब्दात म्हणून ते आणले गेले नाहीत. बरोबर. कारण ते प्रश्न जर समोर आले असते तर प्रस्थापितांनी आतापर्यंत काय केलं याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं. केवळ भावनिक याच्यावर तो प्रचार हे फिरता. अगदी अगदी अगदी. आणि विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये तर त्यांनी शेवटच्या क्षणी जो भावनिक आधार घेतला, म्हणजे राजीनाम्याच्या नाट्यापासून बाळासाहेबांना असेल किंवा मनसेने म्हणावं की संपूर्ण जर सत्ता दिली तरच आम्ही विकास करू शकू, किंवा भाजपने असं सांगायचं की आम्ही स्मार्ट सिटी साकार करायची असेल तर तुम्हाला आमच्या वाचून पर्याय नाही, किंवा 27 गावांमध्ये जाऊन असं म्हणायचं की तुम्हाला जर नगरपालिका स्वतंत्र हवी असेल तर आम्हाला मत द्या. बरोबर. असं सगळं करून त्यांनी ते कुठेतरी भावनेच्या आधारावर ते जोडून घेतलं. आणि प्रश्न आवश्यक होते, लोकांच्या मनात होते, ते जाहीरनामा किंवा वचननाम्याच्या निमित्ताने कागदावर उतरले, परंतु ते प्रचारात मात्र तेवढ्या तीव्रतेने आले नाहीत किंवा येऊ दिले नाहीत असं आपण म्हणू. कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदा याच्यामध्ये तो स्थानिक आमदार आणि त्याच्या भोवतीचं वातावरण हे जास्त मॅटर करतं का? आता आपण बघितलं की समजा बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या याला कुठेतरी धक्का बसला, रावसाहेब दानवेंच्या याला आले, नागपूरमध्ये सुद्धा भाजपची थोडी पिछेहाट आपल्याला दिसून येते. तर तिथे तिवसासारखा मतदारसंघ आहे, तिथे 17 पैकी 11 हे काँग्रेसचे निवडून आले, तिथल्या स्थानिक आमदारांच्या यशोमती ठाकूर आहेत तिकडे. अशा प्रकारे व्यक्तिकेंद्रित त्याच्यावर ते हे होतं हा प्रचार. खरं तर झाला तो तसा. म्हणजे आपण किती म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवार खऱ्या अर्थाने महत्वाचा असतो, पक्षापेक्षा पर्सनल कॉन्टॅक्ट तसं तिथे अगदी अगदी तो खूप हे असतो. कारण अनेकदा लोक असं पाहतात, आपणही पाहतो वेगवेगळ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये की तो उमेदवार त्यांच्या डोळ्यासमोर असतो, त्याचा पक्ष म्हणून डोळ्यासमोर नसतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही पाहाल तर जाणीवपूर्वक ह्या निवडणुका उमेदवारांकडून पक्षाकडे नेण्याचा प्रयत्न झालेला आहे. बरोबर. म्हणजे ज्या कोल्हापूरची आपण आता चर्चा केली तर कोल्हापूरला पूर्वी अपक्षांचं प्रस्थ प्रचंड होतं आणि ठरवून वेगवेगळ्या पक्षांनी निर्णय घेतला की ह्या आघाड्या किंवा ह्या अपक्षांचं राजकारण संपवायचं, पक्षाच्या पातळीवर आपण निवडणुका लढवू. त्या पद्धतीने त्या लढल्या गेल्या. त्याच पद्धतीने आपण नगरपंचायतीचा किंवा आता उद्या निकाल लागणाऱ्या ग्रामपंचायतीचा संदर्भ जर घेतला तर ह्या सगळ्या ठिकाणी उमेदवार महत्वाचा असायला हवा होता. परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणचा जो आमदार, खासदार किंवा ज्याच्या ताब्यामध्ये तो परिसर आहे त्याचा प्रभाव खूप मोठा ठरतो आहे. बरोबर. त्यामुळे स्थानिक प्रश्न असतातच, परंतु त्या व्यक्तीचा प्रभाव म्हणजे जो आतापर्यंत तुम्ही सगळा संदर्भ दिला, त्याचबरोबर आपल्या परिसरात जर पाहाल या मुंबईच्या जवळच्या तर शहापूर आणखीन मुरबाड ह्या 2 नगरपंचायती ज्या खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातल्या होत्या, त्यातली मुरबाडची नगरपंचायत अशी होती की आमदार किसन कथोरे ज्या पक्षाकडे त्या पक्षाकडे ती राहणार. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला, त्यानंतर नगरपंचायतीचा पक्ष सुद्धा बदलला. तर ह्या स्वरूपाची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. कारण तिथं शेवटी ते अगदी ज्याला म्हणतो लोकल लेवल, ज्याला स्थानिक राजकारण आपण म्हणतो, ते खूप प्रभावी ठरलं. तिथले प्रश्न, तिथले उमेदवार, त्यांनी मांडलेले मुद्दे हे सर्वात प्रभावी ठरले असं दिसतंय. निश्चित या निकालावरनं आपल्याला हे असं दिसतंय. आता पुढेच पाहता की आता जसं आपण म्हणालात की 1.5 वर्षांनी येणाऱ्या महापालिका निवडणूक मुंबई आणि ठाणे याच्याकडे हे सगळे होतं. जो जनाधार आपण जो म्हणतो की आता सत्ताधारी पक्षापासून सुरुवात करू की भाजपचा जनाधार, मग तो शहरी असेल, ग्रामीण भागाचा असेल, शिवसेनेचा आणि या इतर 2 पक्षांचा वाढलाय, कमी झालाय, कशा पद्धतीने बघता? खरं तर दोन्ही पक्षांचा जनाधार वाढला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नगरपंचायतीचा मी संदर्भ इथे घेत नाही, परंतु
कोल्हापूर आणखीन कल्याण डोंबिवलीपुरता जरी घेतला तरी कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद घटलेली आहे. भाजपची वाढली, पण भाजपची वाढण्यासाठी त्यांनी केलेली गोळाबेरीज महत्वाची होती. परंतु कल्याण डोंबिवली जर पाहिलं, म्हणजे ज्या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमुळे मुंबई ठाण्याची निवडणूक तिथपर्यंत 1.5 वर्ष वातावरण ताणत न्यायचं, शिवसेनेला कोंडीत अडकवायचं अशी जी व्यूहरचना केली जात होती, तिथे पाहता या दोन्ही पक्षांची ताकद वाढली. म्हणजे 37 वरून 52 पर्यंत शिवसेनेने मजल मारली आणि 9 वरून एकदम 42 पर्यंत भाजपने मजल मारली. त्या अर्थाने दोघांनी कितीही काही म्हटलं तरी त्या दोघांची ताकद वाढली आहे. त्याचबरोबर इतरांची ताकद संपवण्याचा दोघांनी प्रयत्न केला. म्हणजे जशी मनसे कुचकामी ठरली, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली होती, त्या फूट पडून त्यांनी निवडून येण्याच्या क्षमतेवर काही माणसं आपल्याकडे घेतलेली होती. या सगळ्याचा जरी परिपाक असला तरी पण शेवटी आपण जो काय म्हणतो चर्चा करतो किंवा जे आकडे समोर ठेवतो ते निवडून आलेल्यांचे ठेवतो. त्याच्या मागची सगळी तरी गोष्टी असल्या तरी त्यामुळे ते जर पाहायला गेलं त्या दोन्ही पक्षांची ताकद निर्विवादपणे वाढली असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर हे मॅन्डेट आता आज जे मतदारांनी दिलेले बहुमत कोणालाही मिळालं नाही. आता सत्ता स्थापनेची समीकरणं सुरू होतील कोल्हापूरमध्ये सुद्धा काय किंवा डोंबिवली कल्याणमध्ये सुद्धा. पण मतदाराच्या दृष्टीने आजचा दिवस संपलेला आहे. त्याला काळजी आहे, त्याचे प्रश्न कसे मार्गी लागतील, राज्यातल्या जनतेचे एवढे प्रश्न आहेत आणि खऱ्या अर्थाने आता उद्यापासून बघू इतर कामकाज सुरू होईल तेव्हाच कळेल पक्ष कशा पद्धतीने पुढे जात आहेत. आज आपण मिलिंदजी 9:30च्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा पोलीस दलानं सादर करावा, त्यावर राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या 3 दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दलानं समाजातल्या सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सबका साथ सबका विकास हा विचार महत्त्वाचा असून त्यासाठी समाजातील सर्व समुदायात शांतता आणि सलोख्याचं वातावरण असणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्री आज म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून पाणी सोडायला काल रात्रीपासून सुरुवात झाली. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून 3000 घनफूट तर मुळा धरणातून प्रतिसेकंद 6000 घनफूट पाणी सोडण्यात आलं. भंडारदरा धरणातूनही जायकवाडी धरणाच्या दिशेनं काल पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातूनही जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं. मात्र शिवसेना आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, नाशिकचे सर्वपक्षीय नगरसेवक आणि निफाड दिंडोरी इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर पाणी बंद करावं लागलं. आज या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि 3 तास ठिय्या दिला. आमच्यासाठी पिण्याचं पाणी, शेती आणि औद्योगिक आरक्षण असलेलं पाणी राखून ठेवा आणि शिल्लक पाणी पुढे जाऊ द्या. मात्र मागणी मान्य न होता पाणी सोडल्यास उद्यापासून नाशिक जिल्हा बंद करू असा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला आहे. परदेशातून काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. परदेशातून अवैध मार्गाने येणाऱ्या पैशाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंदर्भात नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज जेटली यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. विविध देशांच्या सहकार्यानंच काळ्या पैशाला आळा घालता येईल असंही ते म्हणाले. महसूल सचिव हसमुख अधिया या परिषदेला उपस्थित होते. अवैध मार्गाने देशात येणारा पैसा रोखण्यासाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक गुप्तचर समन्वय केंद्र उभारण्याचा सरकारचा विचार आहे असंही जेटली म्हणाले. भारतासह 7 देशांच्या एकत्रित प्रयत्नातून हे केंद्र उभारलं जाईल आणि ते सुरू झाल्यावर दक्षिण आशियाई देशांना एकमेकांच्या संपर्कात राहता येईल अशी माहितीही अडिया यांनी यावेळी दिली. मूडीज या पतमानांकन संस्थेच्या गुंतवणूक विषयक सेवेनं भारतीय बँकिंग व्यवस्थेविषयीच्या अहवालात सुधारणा करून आता स्थिर असा दर्जा दिला आहे. भारतातील आर्थिक क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलामुळे बँकेच्या गुंतवणूकदारांसाठीच्या धोरणात हळूहळू सुधारणा होत असल्याचं मत मूडीजनं नोंदवलं आहे. नवीन कार्यव्यवस्थेमुळे भविष्यात बुडीत कर्जाचा धोका वाढणार नाही अशी अपेक्षाही मूडीजनं पतमानांकनात सुधारणा करताना व्यक्त केली. कर्जदारांच्या मालमत्तेचा दर्जा घसरत असल्याच्या कारणास्तव मूडीजनं नोव्हेंबर 2011 मध्ये भारतीय बँकिंग यंत्रणेला नकारात्मक दर्जा दिला होता. घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आज 27 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली. या नवीन दरानुसार आता मुंबईत 14.2 किलोचा सिलेंडर 575 रुपयांना मिळणार आहे. याआधी विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 1 ऑक्टोबरला 42 रुपयांनी कमी झाली होती.
जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टीत भारताचा वाटा फक्त 3% आहे. त्यामुळे आपण या समस्येचा भाग नसून आपल्याला केवळ उपाययोजनांचा भाग व्हायचा आहे. प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाची जगभरातली पातळी कमी व्हावी यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते आज बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान सिंचन योजना उपयुक्त ठरेल असंही ते म्हणाले. मराठवाड्यातला कापूस उत्पादक शेतकरी, विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी नापिकीमुळे, नापिकी का? पाणी नाही म्हणून. पाणी का नाही? सिंचन नाही म्हणून. सिंचन का नाही? कारण सिंचनाचा पैसा धरणात किंवा कालव्यात जायच्या ऐवजी खिशात गेला म्हणून. हे त्याचं खरं उत्तर आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरही यावेळी उपस्थित होते. वातावरणातल्या रासायनिक बदलांचा शेतीवर होणारा परिणाम या विषयावर पुण्यात आजपासून परिषद सुरू झाली. 3 दिवस चालणाऱ्या परिषदेत 14 देशातले शास्त्रज्ञ, अभ्यासक आपले संशोधनात्मक प्रबंध सादर करतील. जागतिक हवामान संघटना, संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषीविषयक हवामान अंदाज विभागाचे प्रतिनिधी आणि आशियासह इतर देशातील रसायन आणि कृषी संशोधक या परिषदेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. या परिषदेतून येणारे निष्कर्ष सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असं जागतिक हवामान खात्याच्या कृषीविषयक हवामान अंदाज विभागाचे प्रमुख रॉबर्ट स्टीफन्स्की यांनी सांगितलं. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 37, किमान 24. नागपूर 32-20. पुणे 33-17. औरंगाबाद 31-18. नाशिक 31-14. कोल्हापूर 32-21. रत्नागिरी 35-24. सोलापूर 35-23 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोल्हापूर तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर. बहुमताचं दान कोणाच्याही पारड्यात नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 81 पैकी काँग्रेसला 27 तर भाजपा आणि ताराराणी आघाडीला 32 जागांवर विजय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला सर्वाधिक 52 जागा, भाजपा दुसऱ्या क्रमांकावर तर मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा. 3 नगरपरिषदा, 62 नगरपंचायती निवडणुकांचे आज निकाल जाहीर तर ग्रामपंचायतींची मतमोजणी उद्या. तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा सादर करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून विसर्ग सुरू. गंगापूरमधून पाणी सोडायला स्थानिकांचा विरोध. आणि घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत 27.5 रुपयांची वाढ. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.